अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करू एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा, शत्रूचा त्रास, शत्रूचा चास किंवा शत्रूची पीडा ही सगळ्यात भयानक पीडा मानली जाते। बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, पण बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहितीही नसतो। जेव्हा आपल्या आयुष्यात अचानक अपघात घडायला लागतात, संकटे यायला लागतात, घराला किंवा कुटुंबाला नजर लागते, घरातील पैसा निघून जातो, घरामध्ये सतत वाद व्हायला लागतात, क्लेश व्हायला लागतात, तुमच्यावरती काहीतरी जादूटोणा केला जातो, तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की माझ्या मागे शत्रू पीडा लागलेली आहे। माझा शत्रू मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक कामात अपयश आणण्याचा प्रयत्न करतोय, बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्याला संपवण्याचाही प्रयत्न करतोय। कित्येक वेळा हा शत्रू घरातला असतो, कित्येक वेळा नात्यातला असतो, कधी शेजारचा तर कधी आपल्या रक्ताचा असतो। तो कुठलाही शत्रू असेल तरी तो धोकादायकच असतो आणि तो आपल्या आयुष्यातून दूर होणं किंवा तो आपल्या आयुष्यातून कायमचं नष्ट होणं खूप महत्त्वाचं असतं। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या वस्तू सांगणार आहे। जर या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत, तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी शत्रुपीडा असेल, शत्रूचा कितीही जाच असेल, शत्रू कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, ह्या वस्तू जवळ ठेवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या शत्रूचा पूर्णपणे नाश होईल। जो शत्रू सतत तुम्हाला म्हणजे तुमच्यावरती काहीतरी उपाय करून, जादूटोणा करून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता, नजर लावत होता, जेव्हा ह्या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत, तुमच्याजवळ ठेवायला सुरुवात कराल, तिथून त्या शत्रूवरती सगळं काही उलटलं जाईल। जे त्यांनी तुमच्यासोबत केलं होतं ना, ते त्याच्यासोबत व्हायला लागेल। आता सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे घोड्याची नाळ। खूप क्वचित कधीतरी घोड्याची नाळ तुम्हाला पाहायला मिळाली असेल, जिथे पूजेचं साहित्य मिळतं किंवा जिथे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की संपूर्ण बघा पूजा साहित्याचं भांडार असतं, तिथे थोडंसं सर्च करा, थोडंसं शोधा, थोडासा कुठून तरी क्ल्यू घ्या की घोड्याची नाळ कुठे मिळेल। तुम्हाला कुठल्याही शनिवारच्या दिवशी घोड्याची नाळ आपल्या घरात आणायची आहे। आणलेली घोड्याची जी नाळ आहे ती काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये घट्ट बांधायची आहे। आपल्या उजव्या हातात घेऊन शत्रूचं नाव हे 21 वेळा फक्त म्हणायचे। किती? 21 वेळा। शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू 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 शेवटी स्वाहा। समजा माझा शत्रू अनिल आहे तर मी म्हणणार अनिल 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 अनिल। शत्रूला नष्ट करण्यासाठी करताय, त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि 21व्या वेळेस शत्रू सगळं स्वाहा म्हणा। शत्रू म्हणताय, फक्त शत्रू 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 म्हणा, 21व्या वेळेस स्वाहा म्हणा। ठीक आहे, 21 वेळा हे नाव वगैरे घेऊन झालं की त्याच्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उजव्या किंवा डाव्या, बाहेरून उजव्या किंवा डाव्या कुठल्याही साईडला काळ्या कापडात बांधलेली ही घोड्याची नाळ लावून द्या। तिथून 48 तासांमध्ये काय अनुभव येतो ते मला या व्हिडिओमध्ये नक्की सांगा। 48 तासांमध्ये घराची पूर्ण बांध खुली होईल, घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल। घरातल्या म्हणजे घरात तुमचे 5 सदस्य होते त्यापैकी 2 सदस्याला, 1 सदस्याला किंवा अगदी सगळ्याही सदस्यांना शत्रुपीडा लागलेली असेल, 48 तासांमध्ये ती शत्रुपीडा पूर्णपणे नष्ट होईल। घोड्याची नाळ ही खूप प्रभावी असते, जी शत्रूला संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची। शनिवारच्या दिवशी जर घोड्याची नाळ घरी आणली, काळ्या वस्त्रात बांधून शत्रूचं नाव घेऊन घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगली, कधीच शत्रू त्रास होणार नाही। आता दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे पांढऱ्या रुईचं मूळ। सफेद रंगाची जी रुई असते, या सफेद रंगाच्या रुईचं एक छोटंसं मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे। आणलेलं मूळ स्वच्छ, बघा हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता। आणलेलं मूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे,
लाल रंगाच्या वस्त्रावरती पांढऱ्या रुईचं हे मूळ व्यवस्थित तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्या जे मूळ तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या। सफेद रंगाच्या कापडावर पांढऱ्या रुईचं मूळ, 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला तिथे ठेवायचं आहे ते जायफळ। जायफळ जे ठेवाल त्या जायफळाच्या वरती कुंकवाने किंवा हळदीने, ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने त्या जायफळावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे। समजा तुमचा शत्रू महेश असेल तर महेश, तुमची एखादी मैत्रीणच तुमची शत्रू असेल मोहिनी तर मोहिनी लिहा। तुमची सासूबाई तुम्हाला खूप त्रास देते, छळतीये, तीच तुमची शत्रू आहे, तिचं जर नाव असेल सुभद्रा तर तुम्ही सुभद्रा लिहा। म्हणजे जे कुठलं तुम्हाला शत्रूसाठी नाव वाटते ते फक्त त्या जायफळावरती नाव लिहा, ठीक आहे। आणि ते जे जायफळ आहे ते देखील त्या सफेद रंगाच्या कापडावर ठेवा। आता पांढऱ्या रुईचं मूळ, नाव लिहिलेलं जायफळ आणि त्याच्यासोबत घेतलेल्या 7 काळ्या मिऱ्या, तीनही गोष्टी त्या व्हाईट सफेद रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा आणि या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या घरातील दक्षिण दिशेला 1-2 तास ठेवून द्या। कारण दक्षिण दिशा ही पीडा संपवणारी, नकारात्मकता दूर करणारी, इडापिडा, अपघात, क्लेश, कलह, संकट सगळं काही नष्ट करणारी दिशा आहे। त्यामुळे ही पोटली आपल्या घराच्या आत दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला त्या दक्षिण दिशेवरून उचलायची आहे। ही पोटली त्या दक्षिण दिशेवरून तुम्हाला उचलायची आहे आणि तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे। कमीत कमी 41 दिवस किंवा 51 दिवस तुम्ही ही सोबत ठेवा। या 41 ते 51 दिवसांमध्ये तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तर तो नष्ट होईल। बघा, जो शेवटचा म्हणजे 41 दिवस करताय किंवा 51 दिवस असेल, जो शेवटचा दिवस असेल त्या दिवशी काय करायचं, घरामध्ये एक मातीचं भांडं आणायचं, मडकं काहीही चालेल, सुगड किंवा मोठं प्लेट वगैरे असेल काहीही चालेल। मातीचं फक्त एक भांडं तुम्हाला घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ घालायचे आहेत, कापराच्या वड्या घालायच्या आहेत, थोडे तांदूळ घालायचे आहेत, गाईच्या शेणाची गोवरी घालायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही सोबत ठेवलेलं हे जायफळ, तुम्ही सोबत ठेवलेली ही काळी मिरी आणि पांढऱ्या रुईचं मूळ, तीनही गोष्टी तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्या मातीच्या भांड्यात प्रज्वलित करायच्या आहेत। जशा या वस्तू 41 किंवा 51व्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये पेटवाल, म्हणजे त्याची राख कराल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरात जाळाल, तर त्या वस्तूंसोबत उरलेली सुरलेली कुठलीही पिढा असेल, कुठलीही शत्रूच नाही कुठलीही पिढा असेल तर ती सगळी पिढा त्या क्षणात जळून पूर्णपणे खाक होईल। घराचं शुद्धीकरण होईल, घरात पवित्रता येईल, घरात सुख समृद्धी सगळं काही येईल। खूप साधा, खूप सोपा उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा।